Yeah, chala, life on track. These bright lights feel a little colder tonight. Just another number in there in the city bright. Got the corner office with a panoramic view. Still searching for something honest, something true. Cause all this shine don't warm a lonely room. It just don't warm this lonely room. तर नमस्कार मित्रांनो, स्टोरीची सुरुवात होती या पुण्यातल्या एका हॉस्टेलच्या रूम पासून. आणि रूम पासून झालेला हा प्रवास आज कुठं कुठं जाणार आहे त्यासाठी स्टे ट्यून. शेवट बघितला ना भाई तुम्ही डायरेक्ट विचारत करत बसाल अशी कशी लाईफ असू शकते. सो तेच आजच्या व्लॉग मध्ये दाखवायचे. सो शेवटपर्यंत बघा. चला तुम्हाला घेऊन चालतो मुंबईला. सो गाईज, हॉस्टेलच्या रूम पासून सुरुवात झाली. मस्त गाडी वगैरे पार्क करून दिली आणि बाय बस आणि ट्रेन आपण जाणार आहे आज मुंबईला. तर बघूया. लय भारी स्क्रिप्ट तयार केली होती म्हणतात नाही का, एकदम फॅन्सी व्लॉग बनवू. बट ठीक आहे, जैसे दे जसा येईल तसा येईल. सो चला बघत राहा. मस्त पैकी तुम्हाला मुंबईला घेऊन जातो. तर प्रवास होतच राहील. सगळ्यात महत्वाचं गन्ने का ज्यूस, छोटा ग्लास. बडा ग्लास जास्त फेमस झाला त्यामुळे छोटा ग्लास घेतलाय. तो चलो. तर सगळ्यात आधी आपण बसमध्ये चढतोय. आता सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगायला गेलं तर ही स्टोरी आहे जनरल डब्यांची. जनरल डब्यामध्ये असं कुठं पण काही पडलेलं असतं किंवा मग इथं खाली लेडीज बसलेले दिसतील किंवा मग हे असे मिरर्स वगैरे असतील. तर आपण स्लीपर सीट घेतलं होतं त्यामुळे आपण इथं वरती झोपणार आहे. बाकी हा असा डबा आहे आणि एक्स्ट्रीम भारी कंडिशन म्हणजे बाहेरचं वातावरण एकदम क्वालिटी वातावरण आहे. तर गाईज, आपण आज खूप दिवसांनी मुंबईच्या दौऱ्यावर चाललेलो आहे. त्याशिवाय आपल्या लाडक्या इंडियन रेल्वेने. आणि यामध्ये विषय काय माहित आहे का, मी समोर एक शूट करतोय आणि एक फॅमिली आहे. ते सगळे माझ्याकडे बघू राहिले. आता ते मे बी इंस्टा आयडी सर्च करतील, मे बी युट्यूब चॅनलला सर्च करतील, मग बघतील. मग मला वाटलं होतं नाही का त्यांच्याकडे बघून का ठेवून द्यावं, बट नाही, मी नाही ठेवून देणार. तुमच्यासाठी व्लॉग हा टाकणार आहोत आपण. सो वेट अँड वॉच. तर गाईज, एका मिनिटासाठी अशी घाण झोप उडवली ना, असा घाण सीन झाला ना, म्हणजे झोपेतून उठलो टाक लोणावळा लोणावळा लोणावळा. आणि आता मी लोणावळ्यामध्ये आवाज येत असेल तुम्हाला. आता मुंबईला चाललेलो आपण, सध्या लोणावळ्यामध्ये पोहोचलेलो आहे. तर असली काही सिच्युएशन होते. लोणावळा चक्की बऱ्याच खाली आणि आता ट्रेन निघालेली आहे. सो तर गाईज, वी आर ॲट लोणावळा. सफरनामा खयालों का सफरनामा. ते म्हणतात ना, सफर खूबसूरत है मंजिल से भी. तर हाच तो विषय. तर गाईज, मिसिंग सिलिंग बघू शकता तुम्ही. तर फायनली आपण हजारो लोकांच्या गर्दीमध्ये आपण उतरलोय कल्याण स्टेशनला. आणि कल्याण स्टेशनला उतरल्यानंतर सीन काय असा आहे, तर लुक ॲट दिस व्ह्यू. कधी जर तुम्ही घराच्या बाहेर पडले जॉबसाठी किंवा कशासाठी पण, आणि जेव्हा मुंबईला यायचं असेल तेव्हा तुम्ही या स्टेशनवर कधीतरी नक्की येणार. आणि या स्टेशनवर आल्यानंतर ही गर्दी काहीच नाही, यापेक्षा खूप जास्त गर्दी असू शकते. सो लुक ॲट दिस.
इथं कोणी ब्लॉगिंग करू शकत नाही, कारण काही दिवसात काही टाइमात कोणी येईन मोबाईलला धडकन आणि मोबाईल खाली पडून जाईल. त्यामुळे आपण पण आता मोबाईल ठेवून देऊया. ही बघितली का, या अशी गडबड असते इथं. ही बघू शकता, ये लुक ॲट दिस, लुक ॲट दिस, लुक ॲट दिस. सो बघितलं, काही लोक असे निवांत बसलेले असतात, काही लोक असे तोंड पुसत असतात, काही काय काय काही चालू असतात. खूप धावपळ, खूप धावपळ. मुंबई रुकने का नाम नहीं भाई. मुंबई मुंबई आए हो तो धावपळ करना पड़ेगा. और अब मुझे कहाँ जाना है, मुझे ढूंढना पड़ेगा. हे बघितलं. तर गाईज फायनली वी आर ॲट द नाशिक थर्ड सिटी. आपली तिसऱ्या सिटीमध्ये आलेलो आहे. काहीतरी थंड घेऊ. कधी हा बोलला तर काय हॅलो. तर गाईज आलो आपण नाशिकमध्ये. तुम्हाला मजा नाही आली का? डिमोटिवेट गेलाय. आणि लुक ॲट दी व्ह्यूज ऑफ नाशिक सिटी.